अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार माजी सरपंच नंदकुमार शिंगे यांचे सुपुत्र व रुकडी बौद्ध समाजाचे विद्यमान अध्यक्ष अतिश नंदकुमार शिंगे यांनी रुकडी येथे महापुरुषांना अभिवादन करून तसेच गावचे ग्रामदैवत हजरत पीर राजे बागसवार व हजरत पीर सूर्यापान देवाचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने हातकणंगलेकडे रवाना झाले। रुकडी गावचे माजी सरपंच, हातकणंगले तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य नंदकुमार रामचंद्र शिंगे यांचे सुपुत्र बौद्ध समाजाचे विद्यमान अध्यक्ष अतिश नंदकुमार शिंगे यांनी अर्ज दाखल करावयास जाण्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कैलासवासी खासदार बाळासाहेब माने यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तदनंतर गावचे ग्रामदैवत हजरत पीर राजे बागसवार व हजरत पीर सूर्यापान देवास गलफ व पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतला। तसेच रुकडी पंचक्रोशीतील शेकडो कार्यकर्त्यांच्या लवाजमासह मोठे शक्ती प्रदर्शन करत हातकणंगलेकडे रवाना झाले। त्यांच्या समवेत जिल्हा परिषद माजी सदस्य बबलू मकानदार, माजी सरपंच राजू ढवळे, किरण भोसले, माजी उपसरपंच शीतल खोत, रणजित कदम, शमुवेल लोखंडे, राजू मुलानी, संजय लोंढे, बौद्ध समाज माजी अध्यक्ष सतीश कांबळे, शरद कांबळे, बाबासो कांबळे, प्रसाद माने, अनिल खोत, राजू देसाई, सागर चव्हाण, अजय रुकडीकर, दिलीप रुकडीकर, मनोज कोळी, दिलीप अपराध, संजय अंबी, सचिन अंबी, महम्मद काझी, राहुल पाटील, ऋतुराज माने, प्रकाश माने इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार धैर्यशील माने यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली मोठ्या ताकदीने लढणार असल्याचे मत नवनिर्वाचित युवा उमेदवार अतिश शिंगे यांनी व्यक्त केले। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।